नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी दोडक्याची आमटी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मैत्रिणींनो, मी आता यासाठी दोडकं घेतलेलं आहे. आता याचे आपण शिरा काढून त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेऊया. बारीक बारीक पीसमध्ये मी कट करून घेतलेलं आहे. आता हे दोडके आपल्याला, आणि यामध्ये मी आता काय वापरणार आहे, यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता आणि काही मसाले वापरणार आहे. चला तर मग आपण आता ही आमटी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवत आहे. पहिल्यांदा आपण गॅसवर एक कढई ठेवूया. या कढईमध्ये मी थोडं तेल टाकलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण आता फोडणी करून घेऊया. चला तर मग आता आपण फोडणी करून घेऊया. या तेलामध्ये जिरे, मोहरी टाकू आणि फोडणी करून घेऊया. मैत्रिणींना, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपण फोडणी केली आहे, त्यामध्ये आपण जिरे, मोहरी टाकून घेतले आहे आणि त्यामध्ये मी कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. आणि आता त्यामध्ये दोडके टाकून आपण 5 मिनटं ते परतून घेणार आहोत. दोडके हे 5 मिनटं आपण परतून घेणार आहोत. त्यामध्ये कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद हे आपण फोडणीमध्ये टाकायची. फोडणीमध्ये टाकल्यामुळं भाजीला असा खमंग असा स्वाद येतो. चला तर मग आता आपले हे दोडके परतून आपण घेत आहोत. आता त्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला पातळ घट्ट क्वांटिटी लागते त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण या दोडक्यामध्ये पाणी टाकून घेऊया. ते दोडके आपले परतून होत आले आहे. त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडीशी. त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे. आता कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. चालेल. आता यामध्ये मी 1-1.5 चमचा शेंगदाणा कूट टाकून घेतलेला आहे. आता आपण व्यवस्थित असं हलवून घेऊ आणि आमटीवर झाकण ठेवून आपण 5 मिनटं दोडके शिजवून घेणार आहोत. ते व्यवस्थित हलवून घेतलं आहे. आता त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि 5 मिनटं आपण ती भाजी शिजण्याची वाट बघूया. चला तर आता आपण दोडक्याची झाकण ठेवून वाट बघूया भाजी शिजण्याची. आता आपली भाजी शिजली आहे. आपण आता ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आहे. बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता आपली दोडक्याची आमटी रेडी झाली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.